मित्रांनो, आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आज आपण जे पाणी पितो, ज्या विजेचा आपण वापर करतो आणि ज्या रिझर्व्ह बँकेवर देशाची अर्थव्यवस्था टिकून आहे, त्यामागेही बाबासाहेबांचीच दूरदृष्टी होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाबासाहेबांच्या अशा पैलूंबद्दल बोलणार आहोत, जे कदाचित इतिहासाच्या पुस्तकातून निसटले असतील. त्यांच्या संघर्षाची गोष्ट ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट नाही, तर ती मानवी जिद्दीची पराकाष्ठा आहे. साताऱ्याच्या शाळेत वर्गाबाहेर बसून शिक्षण घेणारा एक मुलगा कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाऊन डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवतो, हे आजही जगासाठी आश्चर्य आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना बाबासाहेबांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी ह्या प्रबंधातून आलेली आहे. हिल्टन यंग कमिशन समोर त्यांनी दिलेली साक्ष आरबीआयच्या स्थापनेचा पाया ठरली. त्यांनी फक्त रुपयाचे मूल्य ठरवले नाही, तर देशाची आर्थिक व्यवस्था कशी असावी याचा मार्ग दाखवला. भारतात पूर्वी कामगारांना 12 ते 14 तास काम करावे लागायचे. बाबासाहेबांनीच व्हॉइस रॉयच्या काउन्सिलमध्ये श्रममंत्री असताना कामाचे तास 8 करण्याचा कायदा आणला. प्रसूती रजा आणि भत्ता याची संकल्पना त्यांनीच मांडली. कामगारांना सुरक्षितता मिळावी म्हणून आज आपण जे पीएफ किंवा विमा फायदे पाहतो, त्याची पायाभरणी बाबासाहेबांनीच केली होती. बाबासाहेब केवळ एक समाज सुधारक नव्हते, ते कुशल इंजिनिअरिंग माइंडसेट असलेले नेते होते. दामोदर व्हॅली प्रोजेक्ट, हिराकूड धरण आणि सोन नदी प्रकल्प यामागे त्यांचीच बुद्धी होती. भारताला सेंट्रल वॉटरवेज, इरिगेशन आणि नॅव्हिगेशन कमिशन देणारे तेच पहिले नेते होते. बाबासाहेब म्हणायचे, मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजतो. त्यांनी हिंदू कोड बिलाद्वारे महिलांना मालमत्तेत अधिकार, घटस्फोटाचा अधिकार आणि समान हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा हे बिल संमत झाले नाही, तेव्हा त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेबांचे विचार संपूर्ण मानव जातीसाठी हितकारक होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राचा प्रत्यक्ष अंमल करण्यासाठी त्यांनी मुंबईत सिद्धार्थ कॉलेज आणि छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद कॉलेजची स्थापना केली. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान देशाला दिले. त्यांनी केवळ कायदा लिहिला नाही, तर प्रत्येक भारतीयाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. म्हणूनच त्यांचे विचार प्रत्येक भारतीयांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. ते केवळ कायदेतज्ञ नव्हते, तर त्यांना 9 भाषा अवगत होत्या आणि त्यांच्याकडे तब्बल 32 पदव्या होत्या. त्यांच्या राजगृह या निवासस्थानी 50,000हून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय होते, जे त्या काळी जगातील सर्वात मोठे खासगी ग्रंथालय मानले जाईल. फाळणीच्या वेळी त्यांनी मांडलेले विचार थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकामध्ये आहेत, जे आजही जिओपॉलिटिकल अभ्यासासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. आधुनिक भारत डेटावर चालतो याचे महत्त्व बाबासाहेबांनी तेव्हाच ओळखले होते. त्यांनी सेंट्रल टेक्निकल पॉवर बोर्डची स्थापना केली, ज्याचे काम केवळ धरणे बांधणे नव्हते, तर पावसाचे प्रमाण, पाण्याची पातळी आणि जमिनीचा कस यांचा अचूक डेटा गोळा करणे होते. डेटाशिवाय कोणतेही नियोजन यशस्वी होऊ शकत नाही, हे त्यांचे मत आजच्या बिग डेटा युगात किती महत्त्वाचे आहे हे तुम्ही समजू शकता. लोकशाही केवळ संविधानाने चालत नाही, तर ती निष्पक्ष निवडणुकांवर अवलंबून असते. कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगाला एक स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था बनवण्याचा आग्रह बाबासाहेबांनी धरला. सरकारचा त्यावर कोणताही दबाव नसावा ही त्यांची भूमिका होती. आज आजूबाजूच्या अनेक देशांमध्ये लोकशाही कोलमडलेली असताना भारतात ती आजही टिकून आहे, याचे मोठे श्रेय बाबासाहेबांनाच जाते. त्यांचा कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देतो हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या का, काय आणि कसं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.